पुढे बघा, बातमी महत्त्वाची आहे। बीडमध्ये एकाच मुलीचं 9 वेळा लग्न लावून देण्यात आलेलं आहे आणि त्या टोळीचा आता पर्दाफाश झालाय। बोगस लग्न लावून तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे। हा प्रकार बीडच्या उमापूर गावात घडलेला आहे। पीडित नवरदेवाकडून बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। पाहूयात। फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असतात, त्यात बोगस लग्न करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झालाय। सध्या लग्न सराई सुरू आहे। अनेक तरुण मंडळी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले आहेतच। अशा तरुणांना फसवणारी मंडळी सुद्धा वाढत चालली। तरुणांना लग्न करून लुबाडणारी घटना बीडमध्ये घडली। बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने एका तरुणाची फसवणूक केली। बीडच्या उमापूर गावात नवरी एक आणि नवरदेव अनेक असं म्हणण्याची वेळ आली। एकाच मुलीचे अगोदर 8 मुलांसोबत लग्न लावण्यात आलं, मात्र पैशांसाठी पुन्हा उमापूर येथील 9व्या नवरदेवासोबत एजंटकडून लग्न लावून देण्यात आलं। या दरम्यान तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक केली गेली। या प्रकरणी बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पीडित नवरदेवाने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्याय मागितलाय। आमच्याकडे एक मुलगी आहे बिना लग्नाची, 3.5 लाख रुपये द्यावा लागतील, तर त्यांनी हो नाही करत 3 लाख रुपयामध्ये डन केले। उमादेवी मंदिरात माझं लग्न लावून दिलं। त्याच मुलीने परत आम्हाला दाखवलं की माझे 8 लग्न झालेले। तिने स्वतःहून आम्हाला दाखवले। त्यांच्यासोबत 8 लग्न करून माझ्याकडे आली 9वं लग्न करायला। आणि शेवटी मी तिला सोनं दागिने जे काय केले, ते घरात पैसे होते, तर ती शेवटी यांनी ओढून नेलं तिला आणि माझ्या घरातले 80,000 रुपये रोख आणि जे काय सोनं दागिने होते 6 ग्रॅम ते पूर्णपणे घेऊन गेले। माझी एकंदरीत 9 लाखाची फसवणूक झाली।